नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मस्त ना? तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर इथं ना मी ओरिजिनल म्हणजे व्हिडिओ शूट करताना मी तुमच्याशी बोलत होते, पण काय ना विराटचा इतका दंगा सुरू होता घरामध्ये, म्हणजे हे वाजत ते वाजत, आणि तो ना खेळण्यांसोबत खेळतच नाही अजिबात. त्याला ना प्लेटा, वाट्या, कुकर, मिक्सर हे असं घेतं आणि खेळत बसतं. त्याच्यामुळे ना त्याचा आवाज खूप येतो आहे, म्हणून मी व्हॉइस ओव्हर करते इथं. तर सकाळची कामं वगैरे पूर्ण आवरून घेतली. स्वराज स्कूलला गेला. तर आज एक मस्त अशी रेसिपी बनवणार होते, कारण कसं ना सुरू झालं, आता सुरूच झालं म्हणायचं सीझन. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा, स्किप न करता कुठेही. तर समजेलच तुम्हाला की मी आज काय बनवणार आहे दुपारच्या जेवणासाठी, एकदम असं झणझणीत किंवा तोंडी लावण्यासाठी. तर विराज ना इथं हा कुठे गेला, तो ना मशीनीच्या खाली गेला आहे. मशीन जी आपली शिलाई मशीन आहे ना, त्याच्या खाली जाऊन तिथं एकदम असं ना तिथे जाऊन बसला आहे. तर त्याला असं म्हणते मी लागल लागल, पण काय झालं ना, बॉल गेला होता तो आणि त्याच्यासाठी तिथे गेला. तर ना आता त्याला ना बसायचं इथं वरती टेबलवरती. हाय कर सगळ्यांना. हां हां बंद झाली टी व्ही, बंद झाली, बंद झाली, बंद झाली, बंद झाली. इकडे बघ. काय झालं? बंद झाली. बस इथं खाली. तर त्याचं ना आता हे दिवस सुरू असंच राहतं. आता झोपेतून उठला, आता संध्याकाळी लवकर झोपत नाही. म्हणजे सकाळी जर 12 वाजता झोपला ना, संध्याकाळी लवकर झोपतो 8 वाजता. पण आता 4 वाजता आत्ता उठलाय तो नेमकाच, त्याच्यामुळं आता काही झोपणार नाही. आता त्याला खाऊ वगैरे घातलं, झोपेतून उठल्यानंतर त्याला जेवण म्हणजे खाऊ घातलं. तर ना व्हिडिओ शूट करणं, अपलोड करणं, त्याच्या मागं ना खूप सारी मेहनत आहे. असं वाटतं ना, आता बरेच बोलणारे असतात नाही का. तर माझ्या तोंडावर समोर देखील ना. तर हीच ती रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. ती म्हणजे आहे कांद्याची चटणी किंवा कैरीची चटणी, आंब्याची चटणी. तर आता ना कैऱ्यांचे सीझन झाले आणि मी बाहेर भाजीला गेले होते आणि कैरी बघितली आणि मग आवरलाच नाही. म्हटलं चला आज कैरी घेऊन टाकूयात आणि त्याची चटणी बनवूया. तर शक्यतो जर ना काही भागामध्ये फक्त आणि फक्त कैरीची चटणी बनवतात, त्यामध्ये कांदा वगैरे काहीच टाकत नाही आहेत. पण आमच्या भागात ना म्हणजे कांदा आणि आंबा किंवा कैरी असते ना, ते दोन्ही मिक्स करून त्याची चटणी बनवतात आणि खूप छान ही चटणी लागते तोंडी लावण्यासाठी. किंवा दुपारच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी आणि ही कांद्याची चटणी, त्यावरती थोडंसं तेल, तर एकदम असं नाही का खूपच छान लागते ही चटणी. तर म्हणलं चला आज मी ही चटणी बनवणार आहे आणि तुमच्याशी पण रेसिपी शेअर करूया म्हटलं. तर इथं कांदे ना मी कापून पाण्यामध्ये ठेवले होते मीठ टाकून थोडंसं, कारण कसं ना कांदे खूप असं तिखट राहतात त्याच्यामुळे, आणि कच्चा कांदा खाल्ल्यानं डोळे वगैरे असे जळजळ करतात. त्याच्यामुळे कांदा कापून मी 10-15 मिनटं पाण्यामध्ये ठेवले, मिठाच्या पाण्यामध्ये. नंतर पाणी वगैरे निथळून घेतलं आणि आता एक मोठा कांदा आणि जी कैरी एक होती ना, त्यातली अर्धी कैरी घेतली मी. नंतर मग आता उकळामध्ये टाकून जिरं वाटून घेतले अगोदर, मीठ आणि आपलं लाल तिखट. तर मी जास्त लाल तिखट टाकलं, कारण कसं नाही हे तिखट जास्त तिखट नाही आहे, त्याच्यामुळे मी जास्त टाकलं आणि एकदम लालसर असं दिसेल हे. तर अशा प्रकारे एकदम बारीक, म्हणजे कांदा कुटत नाही आहे, पण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. त्यामध्ये पूर्ण आपला आंबा, मीठ, मिरची, जिरं हे पूर्ण त्यामध्ये आपल्याला ना एकत्रित करून घ्यायचं. म्हणजे कसं ना खूप छान ही चटणी लागते. आणि फक्त कैरीची चटणी करायची म्हटलं ना, त्यामध्ये कच्चे शेंगदाणे, जिरं एवढंच, की त्यामध्ये कांदा टाकायचं नाही. ते पण मी एका दिवशी बनवणार आणि तुमच्याशी नक्की शेअर करणार. तर अशा प्रकारे मी आता कांद्याची चटणी वाटून घेते, कुटून घेते. तर आता दुपारच्या जेवणाचा टाईम झाला आहे माझा, म्हटलं चला आपण चटणी बनवूया. तर अशा प्रकारे पूर्ण असं एकजीव करून घेतलं आणि यामध्ये मी काही पाणी वगैरे काहीच टाकलं नाही. तर कांदा आपण मीठ टाकलेलं असतं ना, तर कांद्याला पाणी सुटतं त्याच्यामुळं. आणि हे ना चटणी 2-4 दिवस फ्रीजमध्ये किंवा अशीच आपण बाहेरही ठेवली फ्रीजच्या बाहेर, तरी ही चटणी 1-2 दिवस राहते
आणि जशी जशी नाही का, आता आता सुरुवातीला आपण केली ताजी तर जास्त तिखट लागते, तर आपण आत्ता केली दुपारी आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये जर खाल्ली ना एकदम अशी छान लागते. तर आता हे दुपारचं जेवण मी जेवते, तर हे बघा मस्त अशी चटणी, त्यावरती थोडंसं तेल, कच्चं तेल घ्यायचं, चपाती, बटाट्याची भाजी, भात, आपलं फोडणीचं वरण आणि काकडीची कोशिंबीर. तर असं हे माझं दुपारचं जेवण होतं. आणि संध्याकाळी ना आमच्या कॉलनीमध्ये छावा चित्रपट दाखवणार होते मूव्ही, तर तोच बघायला गेलो होतो आम्ही. तर 8 वाजले होते, 8 वाजता सुरू झाला होता छावा मूव्ही. तर खूप छान म्हणलं चला, तर थिएटरमध्ये पण जाऊन काही नाही बघण्यात, पण कसं मुलांमुळं जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे आमच्या इथं दाखवत होते त्याच्यामुळे मी पण गेले होते. तर विराज पण बसला, मला वाटलं कुठं बसतो का नाही, बसतो का नाही, तर विराज पण मस्त असा एन्जॉय करत होता. आणि स्वराज ना पुढे बसला होता एकदम पुढच्या साईडला. मला नको जाऊ पुढे, पण तो कसं मुलांसोबत जाऊन बसला. तर खूप छान असा हा छावा मूव्ही आहे. एकदम म्हणजे नाही का, आत्ताच्या मुलांना इतिहासातलं माहिती होईल असा हा मूव्ही आहे, पिक्चर आहे. तर पिक्चर वगैरे बघून आलो आणि खूप उशीर झाला होता. तर 10:30 वाजले होते घरी यायला, आणि स्वयंपाक वगैरे काहीच करून गेलो नव्हतं आम्ही, म्हणजे सगळ्या आम्ही बायका गेलो होतो मूव्ही बघायला, कारण आमच्या इथे जवळच होता कॉलनी, त्याच्यामुळे. तर कसा वाटला आजचा छोटासा व्लॉग? आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा.